नमस्कार. लायन्स क्लब वसई पल्स ज्याचे आता लोखंडे साहेब पण आमचे हिस्सा झालेले आहेत. लायन्स क्लबची तसे ते जोडलेले आहेतच. आणि लायन्स क्लबबद्दल थोडी माहिती सांगतो की लायन्स क्लब एक जगातली NGO म्हणजे सामाजिक काम करणारी संस्था आहे. जगातली एक नंबरची 100 वर्ष पूर्ण झालेली संस्था आहे. 210 पेक्षा जास्त देशांमध्ये लायन्स क्लबचं काम चालतं. जवळजवळ 14.5-15 लाख सदस्य आमच्यासारखे समाजसेवेचं काम करतात. परंतु अशा ठिकाणी आल्यानंतर कळतं की आम्ही जे करतो तो खूप वरवरचं काम आहे आणि खरं काम हे लोखंडे साहेबांसारखे लोक करत असतात आणि ही खरी समाजसेवा आहे. आणि आम्ही काहीतरी हाताला हात लावतात का मम्मा म्हणतात तुझ्याला बसल्यानंतर तसं आमचं काम आहे वरच्यावर. आणि समाजामध्ये सगळी लोकांना काही ना काही करायची इच्छा असते आमच्यासारख्या पण. परंतु आपल्या व्यापामध्ये सगळे गुंतलेले आहेत. आम्ही पण इकडून गेलो की परत ते डोक्यामध्ये चाललं आहे. आपलं काम धंदा फॅमिली प्रॉब्लेम सगळं आहेतच. प्रत्येकजण काहीतरी मार्ग शोधत असतो की आपल्याला काहीतरी करायचं इच्छा आहे पण मार्ग माहीत नाही आहे. एक चांगली संस्था तर चांगला एक व्यक्ती ज्यांच्याबरोबर जोडून आपण एक काम करू. कारण काम असं असावं जे सत्पात्री जाण आपण म्हणतो मराठीमध्ये की योग्य ठिकाणी ते पोचलं पाहिजे. आणि त्याची सगळ्यांना शोध असतो. आमच्या पण लायन्सच्या संपर्कामध्ये मुंबईतले आमचे बरेचसे डोनर्स आहेत ज्यांच्या थ्रू आम्ही बरंचसं काम करतो. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की लोखंडे साहेब आमच्या क्लबबरोबर जोडले. त्यामुळे आपण नक्कीच खूप काम करायचा प्रयत्न करू इकडे आणि त्यात आपण नक्कीच यश येईल त्याबद्दल पण खात्री आहे मला. आणि चांगल्या कामासाठी आज पुढे करणारे खूप लोक आमच्या लायन्स क्लबमध्ये आहेत. तर आज काही फार मोठा कार्यक्रम नाही आहे. लोखंडे साहेबांची इच्छा असल्याप्रमाणे आमचे जे आलेले आहेत क्लबचे प्रेसिडेंट लायन ललित शिंगरे यांना मी इकडे विनंती करतो आहे. सर सगळ्यांचं तुम्ही स्वागत करा. सगळ्यात आमचे लायन्स क्लबचे प्रेसिडेंट लायन ललित शिंगरे. सेक्रेटरी लायन्स जय प्रताप. क्लबच्या लायन इंजिनिअरिंग मिस्त्री मॅडम डिस्ट्रिक्टमध्ये पण ग्लोबल ॲक्शन टीमचं महत्त्वाचं पद सांभाळता गेलं तिथे रिजन चेअरपर्सन होत्या. त्यांचं स्वागत. क्लबचे डायरेक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट CA उमेश मिस्त्रीजी. पास्ट प्रेसिडेंट डायरेक्टर लायन बाळूभाई कशे. क्लबच्या फर्स्ट लेडी मिसेस ललित शिंगरे. नीता ललित शिंगरे. अरे या मिसेस प्रताप जय प्रताप. सगळ्यांनी मोठे वगैरे बोलवलं आणि फुलं पुष्पगुच्छ सगळ्यांसमोर कारण हे एक मोटिवेशन आहे. सगळ्यांना शाबासकी मिळाली आवडते आणि त्याने फक्त ती शाबासकी घेऊन घरी जायच्यानंतर नवीन जास्ती काम करायचं हे अप्रिशिएशन निमित्त आहे. तसंच ही आज जी फिल्म केलेली आहे डायरेक्टर सतीश सतीशजी आणि त्यांची पूर्ण टीम अतिशय सुंदर म्हणजे जो संदेश द्यायचा आहे एक शॉर्ट आहे. मला वाटतं की 5 ते 10 मिनिटाचे असेल. 11 मिनिटाच्या फिल्ममध्ये सुरुवातीच्या 2-3 मिनिटांमध्ये डोळ्यात पाणी येतं आणि ही त्या शॉर्ट फिल्मला द्यायला खरी पावती आहे. जो संदेश ते देऊ इच्छिता त्याच्यामुळे ते नक्कीच सफल झालं. आमच्या तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि जसं यांनी सांगितलं की यांना शॉर्ट फिल्मला आपल्याला प्रेझेंट करायचं आहे पुढे तर फेस्टिवल्समध्ये. तर
तेरा एक स्ट्रॅटेजी काय नक्की पाडत आणि मला वाटतं ही खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की या छोट्याशा माझ्या कार्याला सगळ्याच आमच्या कार्याला तुमचं योगदान लागतं. मग एवढं बोलून मी तुम्हाला संपवतो. थँक्यू. आता टीमचं उद्घाटन झालं इंटरनॅशनल लेवलला झालं. मग तासगाव फक्त आहे लाईन क्लब आणि आता मी जस्टिस जॉईन केलं आहे. साहेबांचा भरपूर मला सपोर्ट आहे. तिसरी साहेबांचा सगळ्यांचा बोलून राशन धान्य भरपूर असं मदत करतात. तर मी म्हणलं की तुमच्याबरोबर जॉईन करेन आणि ह्या जो क्लिप छोटीशी पडद्या वाढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं तुमच्या आजच्या उद्घाटन झालं. त्याचं मला फार 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 कौतुक आणि आभारी केले. आणि आता हे मग युट्यूबवरती टाकून बाहेर जाऊ शकतो इंग्लिशमध्ये. तर प्रयत्न चालला आहे की ही फिल्म जी फेस्टिवल्स आहेत शॉर्ट फिल्म फेस्टिवल जसं की पुणा शॉर्ट फिल्म फेस्टिवल युवा फेस्टिवल तिकडे आम्ही प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो आहे की ती ॲक्च्युली खरंच गेली पाहिजे का. तुम्हाला ते काम कसं वाटतं. त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर मेन आहेत. एका आईची भरपूर सेवा होती आणि एका आईला आश्रममध्ये सोडलं जातं. ताईने एकच शब्द बोलला होता, मी किती करोडपतीच्या घरी असेल तर मला सगळी मुलं सारखी आहेत. तर आईचं मी कौतुक कधी बोलत नाही, पण तेवढा 2 वर्ड्स आणि 1 तासात कॅच केला आणि तो टाकला. तुम्हाला वाटलं की ही शूटिंग सगळी एका दिवसात संपलेली. सकाळी 8ला शूट चालू झालं आणि कसं आहे की सगळ्यांना हँडल करणं आणि काही पाऊसही होता आणि इथून जे बांगलादेशची शूटिंग आहे ती इथून जवळपास 12 किलोमीटर लांब आहे. साहेबांच्या जवळपास त्यांचे मित्र आहेत अरविंद त्यांच्याकडे. हो तर मग टाईम आई माझ्या बहिणीचं आल्यात बघायला आणि ती सगळ्यात मोठं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे की म्हणजे याच्यापेक्षा बाकी माझं मोठं काय असतं की माझ्या घरचे काही बघायला आले. बरं आमचे कास्टिंग डायरेक्टर जे दिवशी नमस्कार मंडळी. ॲक्च्युली माझा आणि माईकचा सहसा संबंध येत नाही, पण एवढंच सांगेन की जेव्हा मी लोकांच्या साहेबांकडे फर्स्ट टाइम गेलो होतो मला त्यांच्याबद्दल फक्त एकच माहिती होतं की ते आर्मी मॅन आहे. आर्मी मॅन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असते की सगळे हंटरमॅन, सगळं जिथल्या तिथे एकदम स्ट्रिक्ट कायदा कानून ह्या गोष्टी मला माझ्या माइंडमध्ये जे होत्या की आता आपण त्यांच्याकडे जायचं म्हणजे आपण आपल्या वेळेचं पंक्चर राहिलं पाहिजे. त्यांनी मला 9 वाजता बोलवलं, मी 8:55ला त्यांच्याकडे पोचलो. पण त्यांचा स्वभाव मला एवढा मन मिळावं वाटलं की मला खरं वाटलं की त्यांच्या जवळजवळ त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं आर्मीमध्ये व्यतीत करून पण ते इतर लोकांशी एवढ्या सहानुभूतीने बोलतात, एवढं प्रेमाने बोलतात. मला तर वाटतं मी पहिला माणूस असं पाहिलं की ज्यांनी जेवढं सगळ्यांची प्रेमाने बोलले असतील ते. ओके. आणि दुसरी गोष्ट खरंच मी तुम्हाला लोखंडे साहेब सांगतो की तुमच्या कार्याला सलाम. कारण तुम्ही नसतात ना तर ऑब्व्हियसली या लोकांचं कोणी मला नसतं, मला काही नाही वाटलं की यांचं कोणी असतं. तर तुमच्या एका छोट्याशा प्रयत्नाने एवढं मोठं तुम्ही एम्पायर उभं केलं आणि जवळजवळ तुमच्याकडे आता 200 आपले सहाय्यक आहेत ज्यांची तुम्ही सेवा करत, हे तुमचं मोठं कार्य आहे. आणि सर त्याचप्रमाणे सतीश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक फक्त छोटासा प्रयत्न केला. हो आता 21व्या शतकामध्ये आपण बोलतो की अनाथाश्रम नको, पण ते असं कधी होणारच नाही असं मला तरी वाटतं. मला फक्त एकच सांगायचं आहे की कोणी विनायक साठे बनण्याच्या अगोदर त्यांनी हा विनायक साठे पहिला बघावा आणि नंतर त्याने स्वतःचा खरं आपल्या जन्मदात्या आईला आपण किंवा आपल्या वडिलांना आपण असं रस्त्यावरती सोडणं किंवा आपल्या एका फॅमिलीमधल्या एका माणसाला असं सोडणं कितपत योग्य आहे. इथे नाही तरी आपल्याला वरती जाऊन आता ह्याचं उत्तर द्यायचंच आहे. असं म्हणतात की ठीक आहे आता 21व्या शतक आहे, इथेच पापा करायचे आणि इथेच फिरायचे, पण तसं काही नसतं. तुम्हाला प्रत्येकाचं उत्तर हे प्रत्येकाकडे द्यावंच लागणार आहे. इथे नाही तर वरती हे तुम्हाला द्यावंच लागणार आहे. आणि लोखंडे साहेब खरं तुमच्यासाठी एकदा मी सल्यूट तुमच्या कार्याला. आश्रम काढणं हे माझं स्वप्न नव्हतं, आई वडिलांचं स्वप्न होतं. रिटायर्ड नंतर काय करावं त्यांना विचारलं. आजारी होत्या, कमांड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. डॉक्टरने बोललं त्यांच्यापाशी बोल पाहिजे म्हणून मी रिजॉईन केलं आणि 3 महिन्यात रिटायर घेतलं. 2-3 महिन्यात आई वडील चांगले झाले. विचारलं काय करायचं तर ते म्हणजे आता देशसेवा केली, भरपूर झाले. कारगिलला बाल वाचलाय. आता आमची आणि आमच्यापेक्षा आता गोरगरीब अनाथांची सेवा करा, ज्यांचं कुणी नाही, रोडवर भटकतात अशांची सेवा करा. आई वडिलांची इच्छा होती, त्या पायी मी हे चालू केलं. आणि पप्पा 111 वर्षाचे होते आणि काय अल्पशा आजाराने ऑफ झाले. वय वागताना 111 होते. 4 वर्षापूर्वी ऑफ झाले. पप्पा ऑफ व्हायच्या अगोदर आई 3 वर्षापासून इकडे होते. 2009 पासून आई आश्रम सांभाळते. अशी बरीच झाली
आणि 350 माणसांना आतापर्यंत आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. 111 ऑफ झाले. त्यांचं जे त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे हिंदू रीतीप्रमाणे त्यांचा आम्ही अंत्यसंस्कार केलेला आहे. आणि प्रत्येकाचं पोलीस शिस्ती याच्यातले 5% जे आहेत ते कोणीतरी सोडले. पण अशी सेवा कंपनी आमची दुसरी आहे. आणि आता ऐकतात आता ते क्लिपमध्ये आणखी असते आणि आम्हाला फार खुशी वाटते की ह्या पडद्यावर नाही पण एक दुनियाला माहिती पडावं ह्याचा आला आश्रम नसावा इथं कोणी नसावा पण अनाथ आश्रम असावा ज्यांना पूर्ण जागेवर भटकणार आहे. आता कोरोना टायमिंगला मी 31 इंटर घेतलं तर क्वारंटाईन आणि कोरोना टेस्ट करा. तर अशांचं काय झालं आज मी 150 अनाथांना सांभाळतो. माझी काय लाईकी पण आईच्या याच्यामुळंच आपलं पण मी आश्रम नसतं त्यांचं काय झालं. आज कितीतरी लाखो करोडो रुपये टाकून माणूस आपला जीव वाचवायचा प्रयत्न करतो. पण कोरोनासारखी बिमारी नाही पण भीती आहे. कोरोना काही आजार नाही आपली मानसिकता आहे. आम्ही बघितलं कोरोनाचे कितीतरी पेशंट हँडल केलं. कोरोना आपण हे करू ते करू पण माझ्या इच्छा इथे अर्धा पूर्ण झाला. म्हणजे कॅमेरासमोर मी कधी उभी झाली नाही. नाटकात काम केलं आमच्या वेळेत नाटकात मी कॉलेजमध्ये असताना गाणे म्हणायचे. हां कपडे घेऊन काय ती भाजीवालीचा रोज करायला जायची करून मला तिला काम केलं होतं. तेव्हा काही मोबाईल नव्हते काही नव्हते.